Hello dear friends, welcome back to my channel. Last couple of months I was traveling. मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरली. त्याच्यात मला एक दोन प्रॉपर्टीज खूप आवडल्या. प्रॉपर्टीज इन द सेन्स ते लोकेशन खूप आवडले आणि या व्हिडिओमध्ये जे लोकेशन मी शेअर केलेलं आहे, जी प्रॉपर्टी एअरबीएनबी थ्रू आम्ही ती बुक केली होती आणि तिथे राहण्याचा आमचा एक्सपिरियन्स माझा एस्पेशली कसा होता हे मी शेअर केलेलं आहे. फर्स्ट टाईम मी एअरबीएनबी थ्रू एक बंगलो बुक केला होता आणि तो एक्सपिरियन्स माझा कसा होता हा मला खास तुमच्यासोबत शेअर करा वाटला, म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आणि तुम्हाला जिथे आम्ही राहिलो होतो ती प्रॉपर्टी कशी वाटली किंवा तुमचेही एअरबीएनबी रिलेटेड काही एक्सपिरियन्स असतील तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळीच बेंगलोरला पोहोचल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तो बिडदीचा. बिडदी बेंगलोर एअरपोर्टपासून जवळजवळ 65 ते 70 किलोमीटर आहे. बेंगलोर टू मैसूर रोडवर बिडदी आहे आणि जातानासुद्धा तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकतात, कारण रस्ता खूपच छान आहे, आजूबाजूचा एरिया पण छान आहे. एअरबीएनबी थ्रू जेव्हा हा बंगलो बुक केला तिथे मेन कारण हेच होतं की बिडदीसारख्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये सेफ असं आम्हाला राहण्यासाठी प्रॉपर्टी हवी होती आणि ही प्रॉपर्टी खूप छान होती. तिथे गेल्यानंतर त्या होस्टने बंगलो एवढा छान मेंटेन केलेला बघून मी शॉक झाली की एअरबीएनबीच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या छान असतात हे ऐकून माहीत होतं, सेफ असतात माहीत होतं, पण त्याचा खरंच मी तिथे अनुभव घेतला. तुम्ही हे बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. खूप छान असा हा बंगलो होता. हा बंगलो मेन हायवेपासून 2 ते 3 किलोमीटर आतल्या बाजूला होता. इगल्टन रिसॉर्ट म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये हा बंगलो आहे आणि खूप छान आहे. तिथे तुम्ही बघू शकता इथे किचनही आहे आणि त्या किचनमध्ये काहीही आपण बनवून घेऊ शकत होतो. तिथे त्यांनी आमच्यासाठी एग्ज, ब्रेड, पास्ता, चहा, कॉफी सगळे ऑप्शन्स तिथे रेडी होते आम्हाला. आणि हा ऑलमोस्ट 4 BHKचा बंगलो होता. तर वर आणि खाली दोन्ही ठिकाणी किचन होतं. हा बंगलो मला खूप आवडला कारण त्या होस्टने खूपच छान मेंटेन केला होता बेसिकली, त्याच्यामुळे आवडला आणि हा सेफही होता. या एरियाचा दुसरा प्लस पॉईंट असा होता की याच्या आजूबाजूला खूप असे पक्षी, म्हणजे तिथे झाडी ग्रीनरी वगैरे खूप असल्यामुळे तिथे पक्षी खूप येतात आणि त्या भागात जिथे हा बंगलो आहे त्या भागामध्ये मुक्तपणे खूप असे मोर फिरत असतात आणि दिवस रात्र तुम्हाला तिथे त्या मोरांचा आवाज येईल. खूप छान वातावरण होतं तिथे. नक्कीच ही ग्रीनरी वगैरे बघायला तुम्ही तिथे जावा. जरीही इंडस्ट्रीयल एरिया असला तरी पण बिडदी हे खूप छान वाटलं. या बंगलोमध्ये एस्पेशली राहिल्यावर खूप छान वाटत होतं. त्याच ज्या लोकॅलिटीमध्ये हा बंगलो आहे तिथूनच थोडं वर टेकडीवर एक भगवान शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला सूर्यदेवतेचं पण एक छानसं असं स्टॅच्यू आहे. तिथून बिडदीचा 360 डिग्रीचा व्ह्यू खूपच छान होता. तुम्ही नक्की तो बघावा असं मला वाटतं. बेंगलोर मैसूर साईडला जर तुम्ही फिरायला येणार असाल तर या बंगलोमध्ये स्टे करून तुम्ही आजूबाजूचा एरिया नक्की बघू शकता. तिथे इगल्टन रिसॉर्टला तुम्ही लंच डिनरसाठी जाऊ शकतात किंवा स्वतः तुम्ही या बंगलोमध्ये कुक करून घेऊ शकता जे तुम्हाला फूड हवं असेल ते. त्याच्यामुळे मी माझ्याकडून एअरबीएनबीच्या प्रॉपर्टीसाठी थम्स अप आहे. तुम्हीही नेक्स्ट टाईम जिथे कुठे फिरायला जाल तिथे तुमच्या ग्रुपसोबत जर पॉसिबल असेल तर नक्की एअरबीएनबी थ्रू फ्लॅट और बंगलो बुक करून तिथे राहू शकतात. आणि हे आहे ते बिडदीतलं सूर्यदेवतेचं स्टॅच्यू. खूप छान होता. तिथे गेल्यानंतर खूप रिलॅक्स्ड असं वाईब येत होत्या. खूप छान वाटलं. मला इथे मोराचा आवाज येत होता म्हणून मी पटकन खाली त्या सूर्यदेवतेच्या मंदिरापासून खाली पळत येत होती.
मला बघायचं होतं किंवा मला कॅप्चर करायचं होतं बेसिकली त्या मोराला, म्हणून मी फास्ट आली खाली. मी इथे फर्स्ट टाईम मोराला उडताना बघितलं. खूप छान वाटलं तिथे मोराला उडताना बघून. कधी Airbnb थ्रू कोणत्या लोकेशनला व्हिजिट केली असेल आणि तुम्हाला ती प्रॉपर्टी आवडली असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. मी नक्की तिथे व्हिजिट करेल. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय. बाय बाय. सी यू सून.